असणाऱ्या माणसांची भाकर जळाल्यानंतर डोळ्यातले हा अश्रू आणि आक्रोश आहे। उडत पुढच्या बातमीकडे। महागाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईकरांना बसणार आहे। महानगर गॅसकडून 3.5 रुपये प्रति किलो सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे, तर पीएनजीच्या दरात 1.5 रुपयांची वाढ झाली आहे। जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार 5 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हे दर लागू होणार आहेत। मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर 89 रुपये 50 पैसे प्रति किलो, तर घरगुती पीएनजीचे दर हे 54 रुपये प्रति एसीएम असे जाहीर करण्यात आलेले आहेत। सद्यस्थितीत महागाईच्या झळा उसळल्या असून आता पुन्हा एकदा पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। त्यामुळे आता रोज वापरात असणाऱ्या सीएनजीच्या दरात 3.5 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना मोठा फटका बसलाय। मुंबईकरांना त्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। मुंबईमध्ये पुन्हा एकदा सीएनजी गॅस दरात मोठी वाढ झाली असून सीएनजी वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत। तसं बघायला गेलं तर आम्हाला काय परवडत नाही याच्यामध्ये। गॅसचा भाव वाढल्यामुळे 90 रुपये आता झाल्यामुळे आता धनीला द्यायचं का आम्ही घ्यायचं ते प्रश्न तुम्हीच ठरवायचा। 3 रुपया बढ़ाया, गैस के बढ़ा दी 10 रुपया। हम लोग किराया बढ़ाया 3 रुपया, लेकिन गैस का दाम बढ़ा दिया 10 रुपया, तो क्या फायदा हुआ फिर? इसके लिए हम लोग बहुत दुखी हैं। क्या बोलेगा सरकार को। उद्या घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना